मी तुमच्या समोर उभा आहे की भारतीय संविधानाविषयी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. विद्यार्थी भगिनींनो, तुम्हाला सर्वांना आपण सर्वजण या देशामध्ये शांततेत, सुरक्षितपणे आणि अतिशय ताकदीने जगू शकतो. याचं कारण आपलं संविधान. काय आहे हे संविधान? का गरज पडली आपल्याला संविधानाची? तुम्हाला माहिती, आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं. या काळात त्यांनी आपल्या देशाचं प्रचंड असं शोषण केलं. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी, क्रांतिवीरांनी प्रयत्न करत होते. हा स्वातंत्र्य लढा 1857 पासून सुरू झाला, तो 1947 पर्यंत चालू होता. पण इंग्रज हलत नव्हते. पण आपल्या दृष्टीने एक फायद्याची गोष्ट झाली, 1939 सुरू झालेलं दुसरं महायुद्ध. या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड विजयी झाला, पण त्या देशाची अपरिमित अशी हानी झाली. जर्मनीने सलग 19 दिवस इंग्लंडवर जो बॉम्ब वर्षाव केला होता, त्यामुळे इंग्लंडची पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडीत गेली आणि आता जगावर राज्य करण्याची इंग्रजांची क्षमता राहिलेली नव्हती. आणि त्यावेळेला इंग्रजांनी निर्णय घेतला तो भारताची सत्ता सोडण्याचा. त्याआधी 1935 साली आपल्या देशामध्ये इंग्रजांनी भारतीय शासन कायदा लागू केलेला होता. या कायद्यानुसार भारताच्या कायदेमंडळामध्ये भारतीयांचा समावेश काही प्रमाणात करण्यात आलेला होता. ठराविक अधिकार देऊन, संपूर्ण अधिकार दिलेले नव्हते, पण ठराविक अधिकार देऊन 1935 च्या कायद्यानुसार भारतीयांचा पहिली अट घातली, तुम्ही तुमचा देश चालवणार कसा. यासाठी 1946 साली इंग्रजांनी एक कमिशन आपल्या देशात पाठवलं. त्या कमिशनचं नाव होतं कॅबिनेट मिशन. या कॅबिनेट मिशनने भारतातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं, आम्हाला तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचे, पण हे स्वातंत्र्य देताना या देशातल्या लोकांच्या सुरक्षितेची आणि आता पाकिस्तान, बांगलादेश हे आपल्याला भारताला जोडलेले होते. अनेक पक्ष भारतात होते आणि या पक्षाच्या मदतीने अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भारतीय संविधान सभेच्या 389 सदस्यांची निवड करण्यात आली. बरोबर आहे. तारीख होती 9 डिसेंबर 1946. पहिलं अधिवेशन संविधान सभेचं भरलं आणि या संविधान सभेच्या पहिल्याच अधिवेशनाच्या अध्यक्ष होते, अंतरिम अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. या सभेमध्ये भारतीय संविधान सभेच्या 2 महत्त्वाच्या लोकांची निवड करण्यात आली. ती म्हणजे पहिले अध्यक्ष जे शेवटपर्यंत गेले ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अतिशय ज्येष्ठ विधिज्ञ होते, कायदेसंमत होते आणि कायदेतज्ञ होते. त्यांचा समावेश करण्यात आला अध्यक्ष म्हणून आणि सचिव म्हणून डी.एन. राव यांचा समावेश करण्यात आला. आणि या दोघांनी 389 सदस्यांच्या वतीने एकूण 22 समित्यांची नेमणूक केली. या 22 समित्या तयार झाल्या. या 22 समित्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कामं सोपे, वेगवेगळ्या संविधानिक गोष्टी निर्माण करणं, भारताची राष्ट्रीय प्रतीकं निर्माण करणं, म्हणजे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, ज्यांनी संपूर्ण संविधान लिहून काढलं अशा मसुदा समिती तयार. आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहे, आपला राष्ट्रध्वज आहे, आपलं राष्ट्रगीत आहे, राष्ट्रीय गीत आहे, राष्ट्रीय प्राणी आहे, राष्ट्रीय पक्षी आहे, राष्ट्रीय फूल आहे. या समितीचा अध्यक्ष नेमण्यात आलं पिंगलू व्यंकय्या. अशा प्रकारे 22 समित्या कार्यरत झाल्या. या 22 समित्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अविरतपणे 166 सभा घेतल्या. सभा घेतल्या 166. आणि या 166 सभांमधून तुम्हाला बघा, आज आपल्या देशाचं संविधान 1949 ला कार्यरत झालं. आज 2025 आहे. तेव्हाची लोकसंख्या होती 51 कोटी, आजची लोकसंख्या आहे 140 कोटी. पण जे संविधान निर्माण झालेलं आहे ते संविधानात आजही ताकद आहे की कशा पद्धतीने आपल्या देशाची कार्यप्रणाली कार्यरत केली पाहिजे. हे या संविधान सभेचं वैशिष्ट्य होतं. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. पाकिस्तान आपल्यातून बाहेर पडला. 399 सदस्यांमधून 90 सदस्य बाहेर पडले. शिल्लक राहिले 299 सदस्य. या 299 सदस्यांनी परत अभ्यास चालू केला आणि संविधानाचा कार्यभार चालू केला. ज्या वेळेला संविधान तयार झालं त्यावेळेला 395 कलम होती, 11 परिशिष्ट होती आणि जवळजवळ 22 भाग होते. या 22 भागांमध्ये 395 कलम विभागली गेली. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, आपलं संविधान एवढं लवचिक आहे की कालपरत्वे बदलण्याची त्याच्यात क्षमता ठेवली. संविधान सभेने त्याच्यामध्ये एक कायदा करून ठेवला की परिस्थितीनुसार, वेळेनुसार, लोकांच्या गरजेनुसार संविधानामध्ये आपल्याला बदल करता येतील. 395 कलम होती, आज 448 कलम आहे. 22 भाग होते, आज 25 भाग आहे. त्यावेळेला 8 परिशिष्ट होती, आज 11 परिशिष्ट आहे. या परिशिष्टांच्या माध्यमातून देशातल्या वेगवेगळ्या संविधानिक
गोष्टी निर्माण करण्यात आल्या. जसं 124व्या कलमानुसार आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देशातलं मग प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय, जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय, कामगारांसाठी कामगार न्यायालय, फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय आणि दिवाणी खटल्यांसाठी दिवाणी न्यायालय ही पूर्ण स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आली. या संस्थेवर कोणीही दबाव आणू शकत नाही हे संविधानातलं 124वं कलम सांगतो. संविधानातलं 341वं कलम काय सांगतं की त्यांनी आपल्या देशामध्ये स्वतंत्र आणि निरपेक्ष काम करणारा निवडणूक आयोग निर्माण केला. या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या देशाला संचालित करणारं कार्यकारी मंडळ निवडलं जातं आणि हे कार्यकारी मंडळ निवडताना कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव होणार नाही याची देखरेख ठेवण्याचं काम निवडणूक आयोग करतो, स्वतंत्र आणि निरपेक्षपणे. याच संविधान सभेने आपल्याला नीती आयोग दिला. या नीती आयोगाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या. या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशामध्ये धरणं निर्माण झाली, शैक्षणिक संस्था निर्माण झाला, रुग्णालय निर्माण झाली. अशा प्रकारच्या विविध योजना जनतेसाठी निर्माण करण्यात आल्या. बघा संविधानाची ताकद किती मोठी. संविधानाचा जर अभ्यास केला तर 448 कलम पैकी प्रत्येक कलम नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देतो. कलम क्रमांक 14 पासून या कर्तव्याच्या माध्यमातून हा देश संचलित करण्यात आला. अधिकार मिळाले, कर्तव्य मिळाले, संविधानिक संस्था मिळाल्या. त्याचबरोबर या संविधानाने निश्चित केले ते प्रत्येक तुम्हाला माहिती आपला देश काय आहे? आपला देश संघराज्य आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं किती घटक राज्य सांगितली? 28 घटक राज्य आणि या 28 घटक राज्यांचे नियमन करणारा एक केंद्र शासन आणि या केंद्र शासनाचा एक प्रमुख ते म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती. कार्यकारी विभागणी सुद्धा बघा कशी करण्यात आली. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. पहिलं मंडळ आहे कायदेमंडळ. कायदेमंडळ कोणतं आहे? आपल्या देशाचं संसद. या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह, लोकसभा ही कनिष्ठ सभागृह. लोकसभेत कोण जातं? आपण निवडून दिलेले 548 खासदार या लोकसभेत निवडून जातात. त्याच्याबरोबर ऐलोलिन समाजाला 2 जणांचं प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. असे बरोबर कार्यकारी मंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. मग राज्य आणि केंद्र शासन यांनी कोणती कामं करायची? तर प्रत्येकाची कामं ही संविधानाने नेमून दिलेली आहेत. केंद्र शासनाने जी कामं पार पाडायची आहेत ती संघ सूचीमध्ये नेमून दिलेली आहेत आणि राज्य शासनाने जी कामं करायची आहेत ती राज्य सूचीमध्ये नेमून दिलेली आहेत. कोणाच्याही कामामध्ये सरमिसळ होणार नाही याची पूर्ण दक्षता कोणी घेतलेली आहे? संविधानाने घेतलेली आहे. मग संघ शासनाने कोणती कार्य पार पाडायची? देशाचं संरक्षण, देशातलं दळणवळण, आंतरराष्ट्रीय संबंध, बरोबर, विद्यार्थ्यांचं शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था ज्याच्यामध्ये एम्स सारखे विद्यालय असतील, IIT सारखे विद्यालय असतील यांचं संचालन केंद्र शासन करते आणि देशाची आर्थिक नीती ठरवण्याचे काम करतं केंद्र शासन करते. राज्य शासन काय काम करतं? राज्य शासन काय काम करतं? त्या राज्यातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा जसे रस्ते असो, दवाखाने असो, बरोबर आहे, शेतीसाठी वेगवेगळ्या सुविधा असो, नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा असो या पुरवण्याचं काम राज्य शासन करतं. त्या कामाची यादी 17 कामांची यादी राज्य सूचीमध्ये आहे. ही सर्व कामं दोघं स्वतंत्रपणे करतात आणि काही कामं मात्र दोघं एकत्र मिळून करतात. जसं आपल्या देशाचा गृह विभाग आहे. गृह विभाग काय काम करतो? देशातली अंतर्गत संरक्षण व्यवस्था काम बघण्याचं काम करतो. संरक्षण व्यवस्था ही देशाची सीमा संरक्षित करायचं काम करते. तर गृह संस्था ही देशातली संरक्षण क्षमता, लोकांचं नागरिकांचं सुरक्षितता ठेवण्याचं काम करते. या दोघांमध्ये केंद्राचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री एकत्र मिळून देशाची संरक्षण व्यवस्था करतात. असे विषय शिक्षण असो, संरक्षण व्यवस्था असो, देशाच्या अंतर्गत गृह विभाग असो यामध्ये संघ शासन आणि राज्य शासन एकत्रितपणे काम करतो. या संविधानामुळे काय झालं माहितीये का? तुमच्या लक्षात येईल आपला देश बघा तुम्ही दक्षिणोत्तर तुम्ही जर पाहिलं असेल तर उत्तरेला जम्मू काश्मीरमध्ये हिमालय पर्वत, थंड हवामान, तेच दक्षिणेला आपण विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहोत कृष्णा हवामान. वेगवेगळ्या जातीचे पंथाचे आपल्या देशामध्ये जवळजवळ 350च्या वर भाषा बोलल्या जातात, बरोबर, वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक आहेत, पण सर्वजण एका समान धाग्याने एकमेकाशी गुंफले गेलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे संविधान. कुठल्याही ठिकाणी जर कोणाच्या मनात किंतु परंतु निर्माण झाला तर आपलं संविधान त्या प्रत्येक